नमस्कार. बातमी फार्मर कपच्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दळवटणे इतिहास घडवणाऱ्या भूमीतून भविष्यातील शेतीचा मार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील साक्षी असलेले दळवटणे गाव. एकेकाळी स्वराज्यासाठी लढणारे हे गाव आज हवामान बदलाशी दोन हात करणाऱ्या नव्या लढ्याचे नेतृत्व करत आहे. या लढ्याचा शिलेदार आहे तरुण शेतकरी रुपेश भुवड. आज कोकणातील भात शेतीसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे बदलते हवामान. कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा मोठा खंड. अशा परिस्थितीत पारंपरिक रोपवाटिकेतील रोपे अनेकदा खराब होतात, पुनर्लागवड उशिरा होते आणि उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होतो. रुपेशने यावर ट्रे आधारित रोपवाटिकेचा पर्याय स्वीकारला. या पद्धतीमुळे अतिवृष्टी असो किंवा पावसाचा खंड, रोपांची गुणवत्ता टिकवून ठेवणे शक्य झाले आहे. आवश्यक तेव्हा निरोगी आणि एकसारखी रोपे उपलब्ध राहू लागली. म्हणजे हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेवर त्याने आधीच तयारी करून उत्तर दिले. पण परिवर्तन इथेच थांबले नाही. मजुरांची कमतरता, वाढता खर्च, कामातील गुणवत्तेचा अभाव आणि योग्य वेळी पुनर्लागवड न होणे या सर्व समस्यावर त्याने महिंद्राच्या स्वयंचलित भात लागवड यंत्राचा स्वीकार केला. पूर्वी 20 मजूर प्रतिदिन याप्रमाणे 15 दिवस चालणारे काम आज फक्त 3 माणसे आणि 2 दिवसात पूर्ण होत आहे. तेही SOP नुसार, योग्य वेळेत आणि अधिक गुणवत्तेसह. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपेशने हा बदल फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. गटातील केंद्रस्थानी ठेवत तो आपल्या गटासोबत इतर गटांनाही ही तंत्रज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन देत आहे. या परिवर्तनामागे कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. माननीय शिवाजी शिंदे सर, उपविभागीय कृषी अधिकारी, माननीय मेत्रे सर, तालुका कृषी अधिकारी आणि माननीय विजय साळुंखे सर, मेंटॉर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे हा प्रयोग अधिक सक्षमपणे उभा राहिला आहे. रुपेशजींसह कृषी विभाग टीम व उमेद टीम यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.